महाराजांबरोबर त्यांच्या धर्मपत्नी उर्फ मिसेस उर्फ होम मिनिस्टर दारुगड बये दारुगड पदरावरती करतारी का मोर नाचला हवा पदरावरती करतारी का मोर नाचला हवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा म्हणजे हा आदेश बांदेकरांना वाटतं आपले. हा तर मी काय म्हणत होतो इंग्रजी महाराजांबरोबरच त्यांचे होम मिनिस्टर महाराणी इंद्रायणी यांचेही आगमन होत आहे. इंद्रायणी काठी देवाची आळंदी इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी. आता जर सारेजण शांतपणे बसले ना तर तुमची सवय इथे बांधावी लागेल. प्रधानजी आज माझ्या आगमनाची दवंडी तुम्ही का दिली? आपल्या दरबारातील पहारेकरी किंवा द्वारपाल रजेवर गेलेत की काय? नाही महाराज, कोणी रजेवर वगैरे गेलेले नाहीये. आपल्या राज्याची आर्थिक स्थिती फारच बिकट झाली आहे. दरबारातील लोकांना पैशांअभावी पगारही वेळेवर देऊ शकत नाहीये. त्यामुळेच मी आरोळी देणाऱ्या माणसाला कामावरून कमी केले. प्रधानजी हे काय ऐकतोय मी? प्रधानजी हे काय ऐकतोय मी? प्रधानजी हे काय ऐकतोय मी? प्रधानजी महाराज हे वाक्य तुम्ही 3 वेळा का बोललात? अरे प्रधान्या टीव्हीच्या मालिकांमध्ये पण नाही का असे 3 वेळा कॅमेरा फिरून दाखवतात, वरून खाली इकडून तिकडून उजवीकडून डावीकडे. त्यामुळे वाक्याला जोर येतो जोर. जोर येतो म्हणे एकच जोराने ठेवून द्यावीशी वाटते ना. प्रधानजी असे समोर बघून काय बोलत आहात तुम्ही? आम्हाला ऐकायला जाईल असे बोला. मी म्हटलं जोर येण्यासाठी काहीतरी जोरदार कामगिरी करून दाखवा ना तुम्ही. प्रधानजी लगाम तो जबान दो. बघा या येड्या राजाच्या येड्या महाराणी पण काय बरळत आहेत ते बघा. प्रधानजी जबान को लगाम दो. महाराज कोण आहे आणि निर्णय तुम्ही एकट्याने कसा नाही घेतला? अजूनपर्यंत तरी इंग्रजीत हेच महाराज आहे, पण पुढे काय होईल ते मात्र सांगता येत नाही. माफ करा राणी सरकार, पण स्पष्टतेच बोलतोय. सध्या महाराजांचे राज्यकारभारावर लक्षच नाहीये. त्यांचं सध्या राणीवरच म्हणजे फक्त तुमच्यावर लक्ष आहे. ईश्वर जावा तिकडं. अंग थर थर लगन नजरेनं बाई भावना तुमची नजर साधी नाही. अंग थर थर लगन नजरेनं बाई भावना तुमची नजर साधी नाही. असं इथं तिथं बघणं बरं हाय का? असं इथं तिथं बघणं बरं हाय का? बघलं कोणीतरी बघलं कोणीतरी पावलं बघलं कोणीतरी. आम्ही नाही जा 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 आम्ही नाही आम्ही नाही आम्ही नाही जा. बघलं कोणीतरी बघितलं या राजा राणीचा व्हॅलेंटाईन असाच सुरू असताना बघितलं या राजा राणीचा व्हॅलेंटाईन असाच सुरू असताना राज्याकडे बघायला कोणाला व्हॅलेंटाईन काय सॉरी कोणाला वेळ म्हणजे टाइम आहे. प्रधानजी तुमची जी फारच वळवायला लागली आहे. अगर आम्हाला बस चलता तो बेस्टची बस असताना तुमच्या बसला कोण कुत्रा विचारताय? अरे हरतीच्या माळा. खामोश प्रधानजी खामोश. जली को आग और बुझी को राख कहते हैं और जिस राख से हम भांडी घासते हैं उससे कीटाणु नहीं बढ़ते हैं. उसके लिए डेटॉल का हैंड वॉश लगाना पड़ता है. जाने बघितलं ही महाराणी विषयांतर करून
लाखेने भांडी घासून डेटॉल हँडवॉशने हात धुवून मोकळी झाली. सॉरी प्रधानजी, मला असे म्हणायचे होते की थोडीशी भरकटली होती. थोडीशी. प्रधानजी, तुमची जी खूपच वळवळायला लागली आहे. अगर हमारा बस चलता तो मैं आपकी जी कमाल कर देती. काय? तिकडे मराठीची बोंब आहे आणि या पुन्हा राष्ट्रभाषा बोलायला लागल्या. सॉरी मैं आपकी जीप कमाल कर देती. काय? सॉरी मैं आपकी जीप अब्दुल कलाम कर देती. सॉरी मैं आपकी जीप कलाम कर देती. आईच्या गावात बाळाच्या गावात बोलली महाराणी एकदाची बरोबर. महाराज, आपला थोडासा नाही तर बरचसा विषयांतर झालंय. आपण मूळ मुद्द्याला हात घालूया का? हो आपण हात घालूया. महाराज, राज्याची आर्थिक स्थिती फारच वाईट झाली आहे. तुम्हाला जागे होण्यासाठी हीच ती वेळ आहे. हीच ती वेळ आणि हाच तो क्षण. आणि आपण पाहत आहात खुपते तिथे टोचते. हे देवा, हीच ती वेळ आणि हाच तो क्षण पाण्याआधी उचल रे उचल. मला नाही, या दोघांना. असो महाराज, आपल्या राज्यात सर्वच बाबतीत पिछाडीवर पडले. काहीतरी करा, हात पाय हलवा, नाहीतरी राज्य नामशेष व्हायला वेळ नाही लागणार आहे. बघितलं ना, आमच्या राजाने जे हात पाय हलवायला सुरुवात केली. प्रधानजी, मला एक आयडियाची कल्पना सुचली आहे. बोला महाराज, बोला. तुम्हाला कल्पना सुचली आहे हेच मुळी नवल आहे, आणि सुचलाय तोपर्यंत बोलून घ्या. कल्पना अशी आहे की आपण आपल्या राज्याची नामवंत ज्योतिषांकडून कुंडली मांडून घेऊया व काही सुधारणा करता येतात का ते पाहूया. कठीण आहे. ज्योतिषी, वास्तुशास्त्रज्ञ, फेंगशुई तज्ञ यांची मदत घ्या. होम हवन करा. पण महाराज, यासाठी आपल्याला भरपूर पैसा खर्च करावा लागेल. हो, कबूल. पण झाला तर यातून आपला फायदा होईल ना. जा, आम्ही फरमान सोडत आहोत. ज्योतिषी, वास्तुशास्त्रज्ञ, फेंगशुई तज्ञ यांचे आम्हाला मार्गदर्शक. काय? मार्गदर्शन. हा, आम्हाला असंच म्हणायचं होतं. ठीक आहे, आले राजाच्या मनात इथे कोणाच्याही चालेना. बघतो काय ते. महाराजांचा जय जयकार असो, महाराणींचा जय जयकार असो. महाराजांचा जय जयकार असो, महाराणींचा जय जयकार असो. महाराजांचा जय जयकार असो, महाराणींचा जय जयकार असो. कोण आपण? महाराज, या तिघी जणी सुप्रसिद्ध वास्तुशास्त्रज्ञ, फेंगशुई तज्ञ आणि ज्योतिषी आहेत. पण प्रधानजी, मी या तज्ञ मंडळींना पाचारण करायला सांगितले होते. तुम्ही चुकून त्यांच्या पायकांना बोलाल की काय? नाही महाराज, या तिघी जणी सुप्रसिद्ध वास्तुशास्त्रज्ञ, फेंगशुई तज्ञ आणि ज्योतिष तज्ञ आहेत. म्हणजे मला नाही समजलं. महाराज, आपल्या राज्यात 50% आरक्षण आहे, ते पण महिलांसाठी. म्हणूनच आम्ही या तिघी जणींची नेमणूक केली आहे. पण हे आरक्षण मला 100% वाटतंय. स्त्रियांसाठी 100% आरक्षण मिळालेच पाहिजे. स्त्रियांसाठी 100% आरक्षण मिळालेच पाहिजे. स्त्रियांसाठी 100% आरक्षण मिळालेच पाहिजे. बरोबर, प्रत्येकीने आपापली ओळख करून द्यावी. मी सुप्रसिद्ध वास्तुशास्त्रज्ञ श्रेया काजरोळकर. मी सुप्रसिद्ध फेंगशुई तज्ञ साळांगी बापट. मी सुप्रसिद्ध ज्योतिष तज्ञ उर्मिला सगळे. मी काय म्हणतो? थांबा. मी बोलते तिघी जणींची. बाई दिसली की लागले पुढे करायला. सर्वात आधी या वास्तुशास्त्राने आपल्याला काहीतरी उपाय सुचवतील. मला या राजमहालाचे सखोल निरीक्षण व अभ्यास करावा लागेल. त्या
त्यानंतरच मी तुम्हाला मार्गदर्शन करू शकेन. त्यासाठी मला थोडा वेळ द्या का? हो जरूर जरूर, तुम्हाला लागेल तेवढा वेळ घ्या. तोपर्यंत आम्ही आमच्या राणी बरोबर शिकारीला जाऊन येतो. काय? ओ महाराज, काय चाललंय काय? म्हणे शिकारीला जाऊ नको. या वास्तुशास्त्रज्ञाला वेळ लागेल तोपर्यंत आपण चायनीज तळव्याची चायनीज भेळ खाऊया. म्हणजे या फेकशी तज्ञ आहेत त्यांना आपण उपाय विचारूया. ठीक आहे चालेल. चीनी वास्तुशास्त्र फेंगशुईच्या मते आपण धातूचे नस, पाकवा व बागवा हे आरसे तसेच लाफिंग बुद्धा ठेवूया. बुद्धा? लाफिंग बुद्धा हो तेरा बाप. बुद्धा नाही, बुद्धा बुद्धा समजलं? असो, महाराजांचे सिंहासन ज्या जुन्या लाकडी सागवानापासून बनवलंय त्यामुळे या राजमहालामध्ये अडथळा येत आहे. मग यावर काय उपाय? आपले लाकडी सिंहासन काढून त्या जागी चिनी बनावटीची प्लास्टिकची खुर्ची ठेवावी. तसेच महाराणींची खुर्ची आपल्या खुर्चीच्या 3.33 सेंटीमीटरने पुढे ठेवावी. नाही, हे कदापि शक्य नाही. महाराणीची खुर्ची महाराजांच्या खुर्चीच्या पुढे हे त्रिवार अशक्य आहे. हे त्रिवार अशक्य आहे. हे त्रिवार अशक्य आहे. पुन्हा यांच्या चेहऱ्यावरून 3 वेळा कॅमेरा फिरवला वाटतं. आपल्या राज्याची भरभराट व्हावी अशी जर आपली इच्छा असेल तर माझी खुर्ची तुमच्या खुर्चीच्या 3.33 सेंटीमीटरने पुढे ठेवली तर तुमचा अहंकार जागा होतो का? महाराणी, अगदी दैनंदिन मालिकांमधले स्त्रियांसारखे बोलत आहात तुम्ही. हा तर मी तुम्हाला एकच उपाय सांगितलाय. अजून बरेचसे उपाय असे आहेत की जे भारतीय वास्तुशास्त्रापेक्षा कमी खर्चिक आहेत. हे म्हणजे भीक नको, पण कुत्र्याचे शेपूट वाकडे वाकडे. पाकुवा आरसा वास्तूमधील जी स्वतः नकारात्मक ऊर्जा येते ती रोखण्यासाठी वास्तूचा मुख्य दरवाजावर लावावा. तसेच बागुवा आरसा पण वास्तूमधील सकारात्मक ऊर्जा वास्तूमध्ये टिकून राहण्यासाठी लावावा. तसेच आपल्या राजमहालाच्या दरवाजाची उंची थोडीशी कमी आहे. म्हणजे मला नाही काय समजलं बाबा. म्हणजे आपल्या राजमहालाचा दरवाजा 1.5 फूट आणि 6 इंचाने उंच करावा लागेल. 1.5 फुटी म्हणजे 1.5 फूट आणि 6 इंच. ओ सरळ 2 फूट बोला ना. या विषयामध्ये तज्ञ पण आहे. तुम्ही मग 2 फूट नाही, 1.5 फूट आणि 6 इंचाने दरवाजा उंच करावा लागेल. हिची उंची किती आणि हिला कशाचा दरवाजा उंच हवाय? जाऊ दे, काय वाटतंय ते करा. महाराजांचा विजय असो, महाराणीचा विजय असो. या विषयाकडे आपल्या गुप्तहेरमध्ये गेले होते, परंतु आपण गुप्त बातम्या काढण्याऐवजी कविता करत व शेरशायरी लोकांवर फिरत असता म्हणे. म्हणजे तुम्ही देखरेख करण्यासाठी आमच्यावर पुन्हा गुप्तहेर की काय? नाही, कसं कानावर आलं म्हणून. महाराज, राज्यामधील लोक आपल्याबद्दल फारसं चांगलं नाही बोलत. त्यात नवीन काय सांगितलं? ते तर नेहमीच आहे. नवीन काहीतरी सांगा. म्हणजे काय प्रधानजी, राज्यातील लोक माझ्याबद्दल वाईट बोलतात हे तुम्हाला माहिती आहे तर? नाही महाराज, तुमच्याबद्दल वाईट बोलतात की नाही हे मला माहित नाही, परंतु चांगले मात्र बोलत नाही हे वास्तव आहे आणि हे आपल्याला मान्य करावेच लागेल. कळलं? ओ प्रधानजी, उगाच शब्दांची घेऊ नका. काय ते स्पष्ट सांगा ना तुम्ही. महाराज, या वास्तूमध्येच दोष आहे. भारतीय वास्तुशास्त्राप्रमाणे या राजमहालाचे बरेचसे बदल करावे लागतील. चीनी वास्तुशास्त्र फेंगशुई केली तर फक्त थोडे व कमी खर्चात बदल करावे लागतील. भारतीय वास्तुशास्त्राप्रमाणे आग्नेय अग्नीची दिशा मानली जाते आणि त्याच ठिकाणी नेमके तुमचे सिंहासन ठेवले आहे. अरे बापरे, म्हणजे तुम्ही अग्नीवर बसून या राज्याचा राज्यकारभार चालवत आहात. तरीच माझ्या पार्श्वभागाला मगाचपासून काहीतरी गरम गरम लागत होतं. ओ, काहीतरी बडबडू नका उगाचच. लॉन्ड्रीतून इस्त्री केलेले गरम कपडे तुम्ही घातलेत ना, म्हणून तुम्हाला गरम वाटत असेल. तसेच भारतीय वास्तुशास्त्राप्रमाणे देवघर ईशान्य दिशेला हवे.
नैलूट केला आहे. देवघर नाणी घराजवळ नसावे, देवघर शयनगृहात नसावे, अशा बऱ्याचशा गोष्टी हे राजमाताला पाहायला गेलं नाही. त्याचा त्रास आता तुम्हाला भोगावा लागतोय. राजमाताचा वरांडा हा मुख्य वास्तूच्या पूर्व ईशान्य किंवा पश्चिम ईशान्य दिशेत असावा. वरांड्याच्या शक्यतो आयताकृती असावा. तो गोल, त्रिकोणी किंवा अष्टचंदी नसावा. झोपताना दक्षिणेत पाय आणि उत्तरेकडे डोकं करून झोपू नये. वास्तुशास्त्रज्ञ डोक्या म्हणजे केस का ठेवणार नाही वाटतं. अजून बरंच बाकी आहे. ऐका तर, वास्तूच्या मुख्य दरवाजासमोर कोणताही अडथळा येत असेल तर त्याला वेद असे म्हणतात. जसं की वृक्षवेद, धातुवेद, मंगलवेद. हे वेद दरवाजासमोरून हटवणेच योग्य. पण हे शक्य नसल्यास स्वस्तिक पिरॅमिड बसवून हे वेद दोष दूर करता येतात. तुम्ही टीव्हीवरचे टेलिशॉपिंगच्या जाहिराती पाहिल्या असतीलच. माझ्या जीवनात फार अडथळे येते. मग मला टेलिशॉपिंगच्या माध्यमातून स्वस्तिक पिरॅमिड विषयी समजले. मी लगेचच स्वस्तिक पिरॅमिड खरेदी केले. माझी भरभराटच झाली. थँक्स टू स्वस्तिक पिरॅमिड अँड टेलिशॉपिंग. या स्वस्तिक पिरॅमिडची किंमत आहे फक्त 999 रुपये. होय, तुम्ही काय त्यांच्या प्रॉडक्टची जाहिरात करायला लागले का इकडे? महाराज, मी असं म्हणा. महाराज, खरं सांगू का तुम्हाला? ज्योतिषीने मी खरंच बोलतो ना? मगाचपासनं या वास्तुशास्त्रज्ञ व या फेंगशुई तज्ञ यांची मतं मांडत राहिली आहे. पण ज्योतिषशास्त्राप्रमाणे या वास्तूमध्ये बऱ्याच काळापासून शुभ कार्य जसे होम हवन, लघुरुद्र, शांती, श्री सत्यनारायणाची महापूजा इत्यादी कार्य झालेले नाही. हो, खरं आहे. या राजमहालामध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून कोणतेही शुभकार्य झालेले नाही. तसेच वास्तूचा उंबरठा म्हणजे त्या वास्तूची लक्ष्मण रेषा हा उंबरठा नेहमी उंबराचा म्हणजे औदुंबराच्या झाडाच्या लागाचा असावा. तसेच पुढच्या आठवड्यात शनी जुळला नाही, त्यावेळेस हा राज्य प्रश्न मार्गी लागतील. आणि कोणतेही ग्रहमान अनुकूल नसले तरी सूर्याचा सिंह प्रसन्न राहील. एक कुडमुडीशी उगाचच काहीतरी सांगून महाराजांची दिशाभूल करू नकोस. दिशा मनात कर गेली. आता या क्षणाला किंवा पुढच्या क्षणाला तुमचे किंवा माझे काय होईल हे तुम्ही ठामपणे सांगू शकाल का? आणि शनी जुळला जाईल आणि सिंहाचा सूर्य प्रसन्न राहील. महाराज, मी म्हणते की या वास्तूच्या मुख्य दरवाजासमोर डाव्या बाजूला गणपती आणि विकासाच्या माळेचे तोरण लावा. तुम्ही देखील यशा सांगू नका. मला तुमच्या म्हणण्यावरून एक शेर सुचला आहे. महाराज, आपली परवानगी असल्यास ऐकू का? हो हो, या खूप आमच्या राणी साहेबांच्या नाट्यामधले लागतात ना, म्हणून काय बोलता येत नाही. ऐकवा. कितीही भांडणं झाली तरी त्यात प्रेम असतं. कितीही भांडणं झाली तरी त्यात प्रेम असतं. आणि कधी सोनी चॅनल लावा त्यावर सीआयडीच सुरू असतो. सीआयडीच सुरू असतं. सीआयडी चालायला देखील बरीच शायरी येते. नेटवरून डाउनलोड करून मी पाठही करून ठेवली शायरी. आता माझा विषय. रात के अंधेरे में ये चांद सितारे छाए हैं. रात के अंधेरे में ये चांद सितारे छाए हैं. मैडम दरवाजा खोलिए, हम सीआईडी से आए हैं. भीगोगे अगर बारिश में तो जुकाम और खांसी होगी. भीगोगे अगर बारिश में तो जुकाम और खांसी होगी. ऐसे भी प्रद्युमन बोले, दो मर्डर किए हैं तुमने, तुम्हें तो फांसी होगी. पावसावरून मला एक शेर येतोय. पेश करता हूँ. बारिश में छाता ना हो तो तू भीग जाएगा. बारिश में छाता ना हो तो तू भीग जाएगा. ऐसे भी प्रद्युमन बोले, इस कमरे से कोई भी बाहर नहीं जाएगा. हार से पहले मैं उम्मीद को छोड़ूं. हार से पहले मैं उम्मीद को छोड़ूं. दया कहते हैं सैलरी तो सबको मिलती है, फिर दरवाजा मैं क्यों तोड़ूं. इतने सालों से सीआईडी ने दर्शकों का किया है मनोरंजन. इतने सालों से सीआईडी ने दर्शकों का किया है मनोरंजन. दांत घसो दया, लो ये डाबरदार मनोरंजन.
A for apple, B for banana. A for apple, B for banana. कुछ भी हो जाए दया, गोली मत चलाना. मेरे घर के पीछे एक नाला है. मेरे घर के पीछे एक नाला है. अभिजीत दाल में जरूर कुछ काला है. फूल खिल गए बाहर घटा छा गई. फूल खिल गए बाहर घटा छा गई. एसीपी प्रद्युमन बोले डॉक्टर सलीम के पोस्टमार्टम रिपोर्ट आ गई. ओसामा का आतंक अमेरिका पर छाया था. ओसामा का आतंक अमेरिका पर छाया था. अभिजीत, इसका मतलब पुनी इसी बालकनी से आया था. फ्रेडरिक के सर पर 50,000 का लोन है. फ्रेडरिक के सर पर 50,000 का लोन है. इंद्रजीत महाराज, पता करो ये सियारी बनाना कौन है. बाबा प्रधानजी तुम्ही पण. अरे काय चाललंय काय. आपण इथे शेजारी मैफिल बसवली काय. नाही महाराज, तुमच्या सिंहासनाचे तोंड पूर्व दिशेला करायला हवे. म्हणजे तुम्ही सिंहासनावर बसल्यावर समोर सूर्य उगवताना दिसला पाहिजे. पण मी सूर्योदयापूर्वी का देत होता नाही. 9 नंतर उठतो. लवकर उठे तया ज्ञान आरोग्य संपत्ती मिळे. हे मी तुम्हाला काय वेगळं सांगायला हवं. हे सगळं मला समजते. पण या राज्याच्या काळजीने मला रात्रभर झोपच येत नाही. रात्रभर तळमळत असतो. मग मी राणीबरोबर रात्रभर सापशिडी आणि बुद्धिबळ खेळत असतो. बुद्धिबळ खेळायला मी शिकवले. राणी सरकार, हे सर्वांसमोर सांगायची काही गरज होती का. बिचाऱ्या महाराजांचा चेहरा बघा कसा हिरबुसलाय तो. कळलं. कोणी म्हणतो पूर्वेकडे बसला पाहिजे. अहो, हॉटेलात किंवा दुकानात नाही का गल्ल्यावर बसलेल्या माणसांचे तोंड नेहमी पूर्व दिशेलाच असते. त्यांचा रंगा कसा भरभराने लागलेला असतो. हे राज्य म्हणजे तुम्हाला इराणाचे हॉटेल वाटले की काय. असं नाही. महाराज, या तिघी जणींना एकाच वेळी बोलवून तुम्ही चूक केली असं नाही का वाटत तुम्हाला. प्रधानी, पुन्हा तुम्ही महाराजांच्या चुका काढताय. स्वतःच्या दुकानापासून शिकतो तो शाळा आणि दुसऱ्याच्या दुकानापासून शिकतो तो देश शाळा. जाऊ दे ग. अरे छोट्या मोठ्या गोष्टींकडे आपण लक्ष नाही देत. इतने बड़े बड़े शहर में ऐसे छोटे मोठे घटनाएं घडती ही रहती. आपण फक्त चालतच राहायचं. ओ महाराज, जास्त चालू नका नाहीतर स्टेजच्या खाली पडाल. आपण फक्त चालतच राहायचं. मग आशा, श्रद्धा, कल्पना, रचना, प्रगती, कीर्ती या सगळ्या आपोआपच आपल्या मागे येतील. तुमची महाराणी असताना या आशा, श्रद्धा, कल्पना, रचना, प्रगती, कीर्ती कुठे भेटल्या हो तुम्हाला. तरीच मी म्हणते लोक सकाळच्या मॉर्निंग वॉक घेतात आणि आमच्या महाराजांना संध्याकाळच्या इव्हनिंग वॉकची सवय अशी अचानक कशी लागली. महाराज, महाराणी, यावर सुविचार येतो का तुम्हाला. नाही तुम्ही ऐकाच. सुविचार असा आहे की पायाने चालणारी माणसं अंतर कापतात. पायाने चालणारी माणसं अंतर कापतात. पण डोक्याने चालणारी माणसं मात्र ध्येय गाठतात. वक्त भी सिखाता है और टीचर भी. और टीचर सिखाकर इम्तिहान लेता है और वक्त इम्तिहान लेकर सिखाता है. महाराज, आम्ही सुविचाराने जेरुसलेम ऐकायला आलो होतो. एक तऱ्हेला फुकटचा सल्ला द्या आणि वरून वेळ फुकट घालवा. तुम्हाला काय वाटतं की हा काटेरी मुकुट सांभाळताना आमच्या नातीला वेगळे ज्याने आयुष्यात पावलोपावली दुःख भोगले तोच नेहमी इतरांना हसवू शकतो. कारण
कारण हसण्याची किंमत त्याच्या इतकी कुणालाच ठाऊक नसते. हो, पण सगळ्यांनी एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, ती म्हणजे हसण्याने आयुष्य निरोगी होते आणि दुसऱ्यावर हसण्याने निरुपयोगी. प्रधानजी, आपल्याकडे आलेल्या या तज्ञ मंडळींनी त्यांच्या परीने अनेक उपाय सुचवले, पण हे उपाय करून आपल्या राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल असं वाटतं का तुम्हाला? महाराज, लहान तोंडी मोठा घास घेतो. आता मी जे काही बोलणार आहे ते कदाचित नाही आवडणार राणी साहेबांना आणि तुम्हाला पण, कारण मगाशी मी जे स्पष्टपणे बोललो ते नाही आवडलं त्यांना. प्रधानजी, बोला ना तुम्ही. कारण सगळी सोंग आणता येतात, पण पैशांचा सोंग नाही आणता येत. बरोबर बोललो मी राणी सरकार. यावर्षी भीषण असा दुष्काळ पडला आपल्या राज्यात. दडी मारली आहे पावसानं. का? आज आपण निसर्गाचा ऱ्हास करत चाललोय. वृक्षाची बारा करायला सुटलोय. इंधनाचे भाव आपल्याला परवडत नाहीत, म्हणून अजूनही खेडेगावात चूल पेटवण्यासाठी इंधन म्हणून झाडं तोडली जातात. अन्नधान्याचं उत्पादन घटत चाललंय. सुजलाम सुफलाम असं आपलं हिंदुस्थान काय झालंय का आपल्याला? एकेकाळी सोन्याच्या दूध निघणाऱ्या या सोन्यासारख्या देशाची तुमच्यासारख्या कधी पोट न भरणाऱ्या राज्यकर्त्यांनी प्रधानजी, बोला तुम्ही. जनसामान्याच्या मनातलंच बोलत आहात तुम्ही. बरोबर बोललात तुम्ही महाराज, पण हे जनसामान्यांच्या मनातलं आहे. जर तुम्ही मनावर घेतलात ना तर कोणाची हिंमत होणार नाही आपल्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची. वारंवार होणारे बॉम्बस्फोट, अतिरेकी हल्ले यामुळे आपला देश राज्यच नव्हे तर संपूर्ण देश अतिरेकी कारवायांनी पोखरून निघालाय. होय, अतिरेक्यांची कीड लागली आहे देशाला. दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात पुढे करण्यासाठी पैसा नाहीये तुमच्याकडे, पण शेजारी राष्ट्रातील एका जहाल अतिरेक्यावर कोट्यावधी रुपये उधळला. तो जहाल अतिरेकी कोण लागतो? कोण तुमचा? बोला ना. आपल्या राज्यातील अतिदुर्गम अशा आदिवासी पाड्यातील कुपोषितेचा संसर्ग बालकांच्या तोंडी त्याचा चमचाभर दूधही नशिबात नाहीये आणि इकडे त्या क्रूर कर्मा कसा याला दररोज चिकन बिर्याणी मटन बिर्याणी खिलवून त्याच्या जीवेचे चोचले पुरवत होतात. कुठवर सहन करायचंय महाराज? सांगा ना, कुठवर सहन करायचं? खरंच प्रधान्या, आज तू माझे डोळे उघडलेस. आता डोळे उघडलेच आहेत तर ते कायम सत्ताड असे उघडे ठेवा आणि आपल्या आजूबाजूला जरा सकारात्मक दृष्टीने बघण्याचा प्रयत्न करा. म्हणजे पाकुआ व बागुआ हे पेंशी असे न लागताही तुम्हाला स्वतःमध्ये एक सकारात्मक ऊर्जेचे प्रतिबिंब दिसेल. आणि या ऊर्जेमुळे तुमच्या हाताखाली काम करणारे कितीतरी भ्रष्ट अधिकारी, कोट्यावधीचे घोटाळे करणारे वरिष्ठ व उच्च पदस्थ आपल्या नजरेस पडतील. प्रधानजी, बरोबर आहे तुमचे. आणि या भ्रष्ट अधिकाऱ्यांची थोडीशी जरी मालमत्ता तुम्ही जप्त केलीत ना तरी आपल्या राज्यातील कितीतरी खेडेगावांना आपण वीज, पाणी, रस्ते यासारख्या मूलभूत गरजांची पूर्तता आपण करू शकतो. एखादा गाव साक्षर करू शकतो. ठरले तर मग आजपासून महाराजांच्या कारभारावर मी स्वतः जातीने लक्ष घालणार आहे. म्हणजे आपल्या राणी साहेबांचे मनमोहन सोन्याचं दिन आणणार तर? महाराज, एक सांगायचं राहिलंच. या 3 विदुषींचं ऐकून तुम्हाला राजमालामध्ये काही खर्चिक बदल करायचे असतील तर ते तुम्ही करू शकता, कारण निर्णय शेवटी तुम्हीच घ्यायचा. पण मला इथे एक आवर्जून सांगावंसं वाटतं की तुम्ही लोकांमध्ये मिसळत जा, लोकांच्या समस्या जाणून घ्या, त्यांच्या अडीअडचणींना त्यांना मदतीचा हात पुढे करा. होय रे प्रधानजी, अजून किती बोलशील? महाराज, बोलू द्या त्यांना. या ज्या 3 विदुषी आपल्याकडे आल्या आहेत ना, त्यांच्या कर्तृत्वाविषयी, त्यांच्या ज्ञानाविषयी शंका घेण्याचे काहीच कारण नाही. कारण एखाद्या गरीबातला गरीब माणूस सुद्धा स्वतःच्या झोपडीमध्ये कोणतेही होम हवन, फेंगशुई, वास्तुशास्त्र न करता आरामात स्वकष्टाचे 2 घास खाऊन धरतीच्या चटईवर आकाशाची गुदडी पांघरून सुखाने झोपू शकतो. पण राजमहालातल्या आणि बंगल्यातल्या पैसेवाल्यांकडे अमाप संपत्ती असूनही तो रात्रभर तळमळत असतो. बस प्रधानजी, बस. आजपासून आळत झटकून जोमाने कामाला लागू व या राज्याची, पर्यायाने देशाची भरभराट करूनच दाखवतो. हे आमचे आश्वासन नव्हे तर
तर वचन आहे महाराजांचा जय जयकार असो, महाराणीचा जय जयकार असो, महाराजांचा जय जयकार असो. नमस्कार, माझं नाव श्रेया किशोर कात्रोळकर आहे. माझ्या आईचे नाव गीता किशोर कात्रोळकर आहे. या एकांकिकेत माझं पात्र होतं वास्तुशास्त्रज्ञ. नमस्कार, माझं नाव स्वरांगी सचिन बापट. माझ्या आईचं नाव स्वप्ना सचिन बापट. या एकांकिकेमध्ये माझं पात्र होतं पेन्शिल तज्ञ. नमस्कार, माझं नाव उर्मिला रमेश झगडे. माझ्या आईचं नाव आहे रेखा झगडे आणि या एकांकिकेत माझं पात्र होतं ज्योतिषी. नमस्कार, माझं नाव पूजा विजयकुमार तांबे. माझ्या आईचे नाव तृप्ती विजयकुमार तांबे आणि या एकांकिकेत माझे पात्र होते महाराणीचे. नमस्कार, माझे नाव आहे पृथ्वीराज भरत गोडसे. माझ्या आईचे नाव आहे उज्ज्वला भरत गोडसे. या एकांकिकेत माझे पात्र होते महाराज. नमस्कार, मी नीरज देवेंद्र राणे. माझ्या आईचं नाव विनीता देवेंद्र राणे आणि या एकांकिकेत मी प्रधानजीची भूमिका केली. नमस्कार, माझे नाव विशाखा प्रशांत पिरके. माझ्या आईचे नाव कीर्ती प्रशांत पिरके आणि या एकांकिकेतील माझी भूमिका होती गुप्त आहे. या एकांकिकेचे नाव होते फेंगशुईचे वास्तुशास्त्र. आणि आमच्या एकांकिकेचे दिग्दर्शक होते अलंकार मिसाळ. या एकांकिकेचे लेखक होते योगेश शिंदे.